सर, काय सांगाल, आज वसई शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेला आहे, कशा पद्धतीने पुढची रणनीती असणार आहे? नमस्कार, माझं नाव पृथ्वीराज आहे. मी आज वसई विरार महानगरपालिकामध्ये आयुक्त म्हणून पद स्वीकारलेलं आहे. याच्यापूर्वी मी पुणे महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त होतो आणि शासनाने माझी बदली केली. काल बदलीचा आदेश आलेला आहे आणि आज मी इथे जॉईन केलेलं आहे. याच्यामध्ये जे मेन आमचे प्रायोरिटीज असणार आहे, अजून म्हणजे शहराबद्दल पूर्ण माहिती मी घेतली नाही, अधिकाऱ्यांशी डिस्कस केला नाही, बट एक जनरल जे ओव्हरव्ह्यू असते की महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे की आपल्याला जे शहरामध्ये बेसिक सर्व्हिसेस असतात जे नागरिकांना आपण प्रोव्हाइड करतो, तर ते बेसिक सर्व्हिसेसमध्ये क्वालिटीचा इम्प्रूव्हमेंट असला पाहिजे. लोकांचे जे ग्रीव्हन्सेस आहे ते ग्रीव्हन्सेस क्वालिटेटिव्हली आणि स्पीडीली त्यांचा डिस्पोजल झाला पाहिजे. एक ट्रान्सपरंट ॲडमिनिस्ट्रेशन व्हावा याच्यासाठी आमचा डेफिनेटली प्रयत्न राहणार आहे. आजच्या युगामध्ये आपण सगळ्यांना माहिती आहे की एन्व्हायरमेंट एक मोठा विषय झालेला आहे. तर एन्व्हायरमेंटसोबत ग्रोथ कसा करता येईल त्याच्यामध्ये पण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. तर तो पण एक फॅक्टर राहणार आमच्या डिसिजन्समध्ये की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट कसा आहे शहरामध्ये. वाढता जे पण आपण म्हणते AQI कसा कंट्रोल करता येईल त्याच्यावर सुद्धा लक्ष होणार आहे. आणि ओव्हरऑल वसई विरार हे MMRचा भाग म्हणून आपण सगळ्यांना माहिती आहे की ग्रोथ हब म्हणून आपण MMRमध्ये काम करत आहे. तर त्याच्या अनुषंगाने वसई विरारमध्ये काय आवश्यकता आहे, कसा करून आपण जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट, जास्तीत जास्त ग्रोथ या भागामध्ये कसा करता येईल त्याच्यावर डेफिनेटली आपण काम करणार आहे. आणि शेवटी शहर म्हणजे काय, एक लिव्हेबिलिटी, तर एक चांगला लिव्हेबल शहर कसा आपला भाग होणार आहे याच्यासाठी डेफिनेटली आम्ही प्रयत्न करणार आहे. जे पण लोकप्रतिनिधी आता बॉडी इथे निवडून आलेली आहे, जे पण लोकप्रतिनिधी आहे त्यांच्या सहकार्याने, त्यांच्यासोबत आणि सिटिझन्स आणि सगळे स्टेक होल्डर्स जे आहे त्याच्यामध्ये NGOज असेल, जागृत सिटिझन्स असेल, मीडिया असेल, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा आहे आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांच्या सहकार्य मिळेल अशी एक अपेक्षा आहे.